साम्राज्य न्यूज, सामान्यांचा असामान्य आवाज. एकादशीच्या खरं म्हणजे इथं आल्यानंतर एक वेगळी अनुभूती, वेगळं समाधान या ठिकाणी आल्यानंतर मिळतं. कार्तिकी एकादशी निमित्त पांडुरंगाची विठू रखुमाईची पूजा करण्याचा मान संधी मिळाली. मी स्वतःला भाग्यवान समजतो आणि आज पांडुरंगाकडे एवढंच साकडं घातलं की आपला बळीराजा संकटात आहे. आता नोव्हेंबरमध्ये देखील पाऊस पडतोय आणि अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्याचं प्रचंड नुकसान झालं आहे. शेती इतकं पूर्ण वाहून गेली, जमीन खरडून गेली, दुभती जनावरं वाहून गेली, घरांची पडझड झाली आणि म्हणून महायुती सरकारने मुख्यमंत्री देवेंद्रजी, मी, अजितदादा आणि आमच्या मंत्रिमंडळाने निर्णय घेतला की सगळ्या अटी शर्ती बाजूला ठेवून यावेळेस संकट मोठं आहे, शेतकऱ्याच्या मागं उभं राहायचं आणि 32,000 कोटींचं पॅकेज जाहीर केलं. आणि आम्ही सांगितलं होतं की शेतकऱ्याची दिवाळी काळी होऊ देणार नाही. दिवाळीच्याच दरम्यान त्यांच्या खात्यामध्ये देखील आम्ही पैसे जाऊ दिले आणि त्याचबरोबर त्यांना चिंता जी होती कर्जाची, त्याचा देखील जो उपाय आहे कर्जमाफीचा, त्याच्यावर देखील परवा आम्ही सरकारने निर्णय घेतला. जी कर्जमाफीसाठी समिती नेमली आहे त्याची शिफारस एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात येईल आणि जून 30 पूर्वी तोही निर्णय आम्ही घेण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे पांडुरंगाकडे शेतकरी, कष्टकरी, वारकरी, आमच्या लाडक्या बहिणी सगळ्यांच्या जीवनामध्ये सुखाचे, समाधानाचे, आनंदाचे दिवस येते. महाराष्ट्रावरचं सगळं संकट दूर होऊ दे, सगळी अरिष्ट दूर होऊ दे आणि महाराष्ट्र कायम सगळ्या क्षेत्रामध्ये नंबर 1 राहू दे. दुसरं आमचं काय मागणं. तर ज्या पद्धतीनं विठ्ठलाकडनं ऊर्जा घेऊन चाललेलं आहे हे संकट दूर होते, पण विरोधक ज्या पद्धतीनं राजकीय संकट आणायचा प्रयत्न करतायत, मोर्चे काढतायत, ह्याला कसं उत्तर देणार आहे? विठ्ठलाची ऊर्जा घेऊन चालली. मी आज खरं म्हणजे मी काही राजकीय बोलू इच्छित नाही, पण उत्तर पांडुरंगाच्या आशीर्वादाने मी मुख्यमंत्री असताना 2.5 वर्षे काय काम केलं आपण पाहिलं. जी विकास कामं थांबली होती त्याला चालना दिली. लोकाभिमुख कल्याणकारी योजना, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसारख्या योजना आम्ही केल्या आणि त्या राबवल्या. त्या घोषणा नाही केल्या, दिलेला शब्द आम्ही पाळला आणि म्हणून त्याच्यामध्ये मुख्यमंत्री असताना आम्ही तिघांनी जो शब्द दिला होता कर्जमाफीचा, त्याच्यावर देखील आम्ही निर्णय घेतला. आणि आता देवेंद्रजी आणि आम्ही ही आमची सेकंड इनिंग सुरू झाली आहे आणि लोक कामाला महत्त्व देतात, जे विकासाला महत्त्व देतात. आणि आमचा अजेंडा जो आहे, आमचा अजेंडा एकदम क्लिअर आहे, डेव्हलपमेंट आणि डेव्हलपमेंट. त्यामुळे विकास हाच आमचा अजेंडा आहे आणि म्हणून त्याच्यावर आम्ही पुढं जातोय. यामध्ये देश पुढं चालला आहे. प्रधानमंत्री मोदीजींच्या नेतृत्वाखाली आज आपली आर्थिक महासत्तेकडे आपली वाटचाल सुरू आहे. जगातल्या अनेक देशांची अर्थव्यवस्था डबघाईला आलेली असताना आपली अर्थव्यवस्था मजबूत करण्याचं काम देशाचे प्रधानमंत्री करतात आणि त्यामध्ये महाराष्ट्राचं योगदान मोठं असलं पाहिजे, हा आमचा प्रयत्न आहे. आणि त्यामुळे आम्ही कामाला महत्त्व देतो. त्यामुळे महायुती, काम करणारं महायुतीचं सरकार आहे. जनता महाराष्ट्रातली सुज्ञ आहे आणि त्यामुळे कामाच्या जोरावर आम्ही टीकेला आरोपाने आणि टीकेने उत्तर देत नाही, कामातून उत्तर देतो. म्हणूनच झालेल्या विधानसभेमध्ये महायुतीला लँडस्लाईड विक्ट्री मिळाली आणि आता पुढे येणाऱ्या देखील ज्या काही स्थानिक स्वराज्य संस्था आहेत त्यात देखील महायुतीलाच कामाच्या जोरावर, विकासाच्या जोरावर लोक पाठिंबा देतील. चंद्रभागेचा आपण म्हणालात, यामध्ये
आपल्या नगरविकास विभागाने 120 कोटीचा टप्पा मंजूर केला आहे. यामध्ये STP आहे, भुयारी गटार योजना आहे, चंद्रभागेमध्ये जी काही महिला मिश्रित जे काही सांडपाणी जातं ते थांबवण्यासाठी हे प्रकल्प एक पहिलं पाऊल टाकलेलं आहे आणि चंद्रभागा प्रदूषणमुक्त झाली पाहिजे ही सरकारची भूमिका आहे. सर, याच्यात काय झालंय सर, याच्यामध्ये काय आहे, चंद्रभागेची मालकी कोणाची हेच निश्चित होत नाहीये, त्यामुळे कोण एजन्सी याचं लक्ष देणार हे पाहिलं जात नाही. सरकार- महसूल, नगरपालिका आणि पाणी पुरवठा विभाग कुठलेही असले, सरकार म्हणून, शासन म्हणून आमची जबाबदारी आहे ते आम्ही पार पाडणार. सोलापूर जिल्ह्यामध्ये रोजगार हमी योजनेसंदर्भात खूप मोठा प्रश्न, निधी नाही तिथं आणि घरकुलासाठी जे काही 5 प्रमुख योजना आहेत ती वाढवून अनेक दिवस मिळत नाही. त्या संदर्भात काय मंत्री इकडे बाजूला आहेत, चिंता करू नका. आणि राहिलेलं जे काय आहे ते सगळं मिळेल, काळजी करू नका. सरकार पूर्णपणे जनतेच्या पाठीशी आहे.